जय महाराष्ट्र. नारायण राणे यांचा करेक्ट कार्यक्रम. नारायण राणे यांचं अस्तित्व कोकणातून जाणार. नारायण राणे यांना त्यांच्याच पक्षातून आणि महायुतीतून सुद्धा विरोध असताना तिकीट दिलं आणि त्यांचा कसा करेक्ट कार्यक्रम झालेला आहे ते आपण सविस्तर बघूया. तर मित्रांनो, बातमी अशी आहे की लोकसभा निवडणुकीत नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत अशी थेट लढत होत आहे. विनायक राऊतांचं तिकीट उद्धव ठाकरेंनी अगोदरच कन्फर्म केलं होतं. मात्र महायुतीमध्ये नारायण राणे की किरण सामंत यांच्या नावाचा घोळ होता. त्यामध्ये किरण सामंतांचे अन्याय होऊन आता नारायण राणे यांना तिकीट दिल्याने उदय सामंत व किरण सामंत हे दोन्ही बंधू आतमधून जरी नाराज असले तरी त्यांना राणेंचं काम करावं असे आदेश आले आहेत. त्यातच दीपक केसरकर यांचं नारायण राणे यांच्याशी जुनं वैर आहे व नारायण राणे आणि त्यांचे सुपुत्र यांनी वेळोवेळी उदय सामंत यांचे बंधू असतील किंवा दीपक केसरकर असतील किंवा इतर सेनेचे जे नेते त्यांच्यावर खालच्या पातळीत टीका केलेली आहे. त्यामुळे नारायण राणे यांच्या वक्तव्यावर भाजपासुद्धा काही दिवसांपूर्वी नाराज होती. तसेच मराठा समाजसुद्धा नारायण राणे यांच्या विरोधात आक्रमक झालेला होता. त्यामुळे नारायण राणे यांना लोकसभेचं तिकीट देऊन त्यांची हार झाल्यास त्यांना घरी बसवायचा प्लॅनच झाला आहे की काय अशी शंका यायला लागलेली आहे. त्यामुळे नारायण राणे यांचा करेक्ट कार्यक्रम भाजपा आणि त्यांच्याच महायुतीतील नेत्यांनी केल्याची चर्चा आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं या दोन्ही लढतीत कोण जिंकेल? आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.